नमस्कार, माझं नाव ओंकार बारकी. टेक्निकल प्रबोधनच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो थोडासा आपण लास्ट टाइमला डिस्कस केला होता. कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज ॲज अ बिगिनर चूज करावी आणि कुठली करू नये. सो बेसिकली आता मार्केटमध्ये ट्रेंडिंग खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत. त्यातल्या मेनली 5 आहेत, त्या म्हणजे C++, जावास्क्रिप्ट, जावा, पायथन अँड PHP. सो यातले तुम्ही कुठलीही चूज करू शकता. या लँग्वेजेसमुळे तुमचं चांगलं करिअर होईल. बट इथे एक थोडासा कॅच आहे. तुम्ही जर का C++ आणि जावा ॲज अ बिगिनर चूज करताय, तर तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग नावाची जी कन्सेप्ट आहे ती इनिशियल लेवललाच पाहायला मिळेल. वेअर ॲज तुम्ही पायथन, PHP आणि जावास्क्रिप्ट बघताय तर ती खूप उशिरा पाहायला मिळेल. मोस्टली नॉन IT बॅकग्राऊंड मधनं जे मुलं आलेली असतात त्यांना ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट थोडीशी टफ जाते. सो ज्यांना ही टफ जाते त्यांनी पायथन, PHP आणि जावास्क्रिप्ट याचा पहिला विचार करावा. त्याच्यामध्ये तुमच्या कोडिंग स्किल्स पहिला समजून घ्याव्यात, तुमचं लॉजिक इम्प्रूव्ह करावं अँड देन तुम्ही स्विच करावं कुठल्या तरी दुसऱ्या लँग्वेजमध्ये, फॉर एक्झाम्पल जावा ऑर C++. तर याने तुमचं बेसिक कॉन्फिडन्स वाढेल, तुमचे कोडिंग कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुमचं लॉजिक इम्प्रूव्ह होईल. सो जर का ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही एकच कन्सेप्ट तुम्हाला थोडीशी अवघड जातीये, तर तुम्ही पायथन, PHP आणि जावास्क्रिप्टला स्विच करण्यामध्ये काही हरकत नाही.